कोयत्याचा धाक दाखवून ट्रॅव्हलरमधील 60 किलो चांदी लुटणाऱ्या 7 जणांच्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नावाला मुसक्या 1,22,00,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हलर बसमधील 60 किलोची चांदी लुटणाऱ्या 7 जणांच्या मुसक्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नावाला त्यांच्याकडून 1,22,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या ट्रॅव्हलर बसमधील क्लीनरनंच टिप देऊन ही जबरी चोरी केल्याचं उघड झालंय। कोल्हापुरातील भेंडे गल्ली इथले मच्छिंद्र नामदेव बोबडे हे दशरथ शामराव बोबडे यांच्या मालकीच्या न्यू अंगडिया सर्व्हिसमध्ये कोल्हापूर ते मुंबई असं पार्सल ने आण करण्याचं काम करतात। सोमवारी रात्री 11च्या सुमाराला ते अशोक ट्रॅव्हल्समधून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं आणि मशिनरीचे स्पेअर पार्ट्सची 3 पार्सल घेऊन कोल्हापुरातून मुंबईकडे जात होते। दरम्यान ही ट्रॅव्हलर बस तावडे हॉटेलजवळ आली असता या बसमध्ये 3 तरुण आले। त्यानंतर ही ट्रॅव्हलर बस पुणे बेंगलोर मार्गावरील वाठार येथे आल्यानंतर या बसमध्ये बसलेल्या त्या 3 तरुणांनी त्यांच्या बॅगेतील कोयता काढून क्लीनरच्या मानेला लावत चालकाला दमदाटी करून ट्रॅव्हलर बस बाजूला थांबवायला सांगितलं। त्यानंतर त्यांनी क्लीनरला मारहाण करून खाली उतरवलं आणि या दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या त्यांच्या साथीदारांनी या ट्रॅव्हलर बसमधील 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं आणि मशिनरीचे स्पेअर पार्ट असं सर्व जबरदस्तीनं काढून घेऊन तिथून पलायन केलं। याबाबतची फिर्याद मच्छिंद्र बोबडे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल केली। त्यानुसार वडगाव पोलिसांसह कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासाच्या छडा लावला। ही जबरी चोरी कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या अक्षय कदम आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली। त्यानुसार या लुटीप्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अक्षय कदम याला त्याच्या घरातून तात्काळ अटक केली। त्यानंतर त्याचे साथीदार जैद बशीर अफगानी, अमन लियाकत सय्यद, सुजल प्रताप चौगुले, आदेश अरविंद कांबळे, आदिनाथ संतोष विप्ते आणि या लुटारूंना चांदीबाबतची टिप देणारा या ट्रॅव्हलर बसचा क्लीनर शैफू सफीर अफगानी यालाही अटक केली। या 7 जणांकडून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं आणि मशिनरीचे स्पेअर पार्ट असा 1,22,15,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। या लुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या या 7 जणांनी कर्जबाजारीपणामुळे तसंच चैनीसाठी जबरी चोरी केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या 7ही लुटारूंना पुढील तपासासाठी पेठवडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।